2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं विदर्भाला जोरदार तडाखा दिलाय। भंडारा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात वीज कोसळून 4 व्यक्तींचाही मृत्यू झालाय, तर अनेक बैल आणि शेळ्याही दगावल्या। नागपूरसह विदर्भात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे तापमानात घट झाली असून पारा 34.8 अंशांवरून 26.6 अंशांवर आला। यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। अहिल्यानगर शहरात अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। उन्हाच्या तीव्र झळांमधून काहीसा दिलासा मिळालेला असला तरी पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला। शहराच्या काही ठिकाणी पाणी साचलं होतं। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। वाशिम शहरासह मसला, पेन, किनखेड आणि केशवनगर परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हळद, बिजवाई, कांदा आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं। लातूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। काढणीला आलेल्या ज्वारीचं पावसामुळे नुकसान झाल्यानं बळीराजा चिंतेत आहे। पुण्यात आजही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं हा अंदाज व्यक्त केला आहे। दुसरीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। सरकारनं शेतकऱ्यांचा संयम पाहू नये। अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्या, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केलेली आहे। आता एक मोठी बातमी। राज्यसभेत देखील वक्फ सुधारणा विधेयक संमत करण्यात केंद्र सरकारला यश आले। लोकसभेनंतर राज्यसभेत देखील सहजपणे हे विधेयक पारित करून घेण्यास सरकारला यश आले। राज्यसभेमध्ये रात्री उशिरा झालेल्या मतदानादरम्यान विधेयकाच्या बाजूने 128 मतं तर विरोधात 95 मतं पडली। आता हे विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येईल। त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल आणि त्यामुळे आता या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणं केवळ एक पाऊल दूर आहे। वक्फ बोर्ड एक घटनात्मक संस्था आहे, तसंच ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे। या विधेयकामुळे एकाही मुस्लिमाचं नुकसान होणार नाही, उलट कोट्यावधी मुस्लिमांचा फायदाच होईल, असं अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वक्फ विधेयकावरील चर्चेमध्ये तुफान फटकेबाजी केली। त्यांच्या जोरदार भाषणामुळे सभागृहात हशा पिकला होता। मी देतो नरेंद्र मोदींना साथ म्हणून दाखवत आहे काँग्रेसला हात। नरेंद्र मोदी आहेत मुस्लिम समाजाचे सच्चेवाली, खरगेजी तुम्ही वाजवा टाळी, अशा कवितांनी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल करा अशी मागणी जाहीर सभेत केली होती। यावर राजू शेट्टी यांनी वाशिममध्ये बोलताना त्यांच्यावर सडकून टीका केली आहे। सदाभाऊ खोत यांच्यासारख्या लोकांचा आणि जनसामान्यांच्या प्रश्नांचा सुतराम संबंध राहिला नाही आणि त्यामुळे ते असे भीक मागत फिरतील असा टोला त्यांनी लगावलाय। माझ्या बाबतीतही बीडसारखा कट घडवण्याचा डाव होता, मात्र मला याबाबत आधीच माहिती आणि पुरावे मिळाल्यानं मी यातून वाचू शकलो, अन्यथा मलाही अशाच घाणेरड्या कारस्थानात अडकवण्याचे प्रयत्न होते, असा खळबळजनक गंभीर आरोप जयकुमार गोरे यांनी केलाय। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवासाठी येत्या 14 एप्रिलला लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येण्याची शक्यता आहे। त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावं, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। 31 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं होतं, मात्र विमा कंपनी म्हणते सरकारनं त्यांच्या हिश्श्याचे पैसे भरले नाहीत, त्यामुळे जर 15 दिवसात पैसे दिले नाहीत तर कंपनीमध्ये घुसून पैसा वसूल करू, असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डिलिव्हरी ॲपवर टीका केली आहे। डिलिव्हरी ॲप बेरोजगार गरिबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवते, असं गोयल म्हटलंय। खेडमधील सर्व बँकांमध्ये आणि सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलंच पाहिजे, तसंच बँकेचे सर्व व्यवहार मराठीत झाले पाहिजेत, यासाठी मनसे आक्रमक झाली। यासाठी विविध बँक आस्थापनेमध्ये जाऊन मनसेकडून निवेदन देण्यात आलं। यावेळी मनसैनिकांनी त्या ठिकाणी लाकडी दांडा सुद्धा भेट दिला। प्रशांत कोरटकरनं पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केला। येत्या 2 दिवसात सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोरटकरचा मुक्काम सध्या कळंबा जेलमध्ये असून सीसीटीव्ही निगराणीखाली कोरटकरला ठेवण्यात आले। राज्यामध्ये सर्व विभागांमध्ये शाळांमध्ये असलेल्या पिण्याचं पाणी, शौचालय आदींसह उपलब्ध भौतिक सुविधांसाठी जिओ टॅगिंग करा, अशा सूचना सीएम देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या।
राज्यातील नागरिकांसाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतलाय। 1 मे 2025 पासून फेसलेस नोंदणी, मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे जाहीर केलंय। कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गावकऱ्यांकडून करण्यात येतोय। यावेळी गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि आजी माजी सदस्यांनी पंचायत समितीच्या कर्जत येथील कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन केलं होतं। कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्याची प्रक्रिया आता सोपी होणार आहे। पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना बँक खात्याच्या धनादेशाची कॉपी अपलोड करण्याची गरज राहणार नाही। सिंगापूरच्या ट्री टॉप वॉक या संकल्पनेशी साधर्म्य असलेला देशातील पहिला निसर्ग उन्नत मार्ग पालिकेनं मलबार हिल इथे विकसित करत रविवारपासून खुला केला। या ठिकाणी भटकंतीसाठी मुंबईकरांनी पसंती दिली आहे। या उन्नत मार्गाचं रविवारपर्यंत बुकिंग झालेलं आहे। सोने प्रतितोळा 1 लाख रुपयांवर गेल्यानं सोन्यानं नवा उच्चांक गाठला असताना आता सोनं तब्बल 35% स्वस्त होणार असल्याचा अंदाज आहे। अमेरिकेतील एका प्रसिद्ध विश्लेषक संस्थेनं सोन्याचे दर प्रतितोळा 55,000 घसरतील असा अंदाज वर्तवलाय। सोन्याच्या किमती दिवसागणिक वाढतायत। 3 महिन्यात सोनं 15,000 रुपयांनी महागलेलं आहे। यावर्षी 1 जानेवारीपासून आतापर्यंत सोनं 20% वाढून 76,162 रुपयांवरून 91,205 रुपयांवर पोहोचलंय। मुंबईमध्ये दरवर्षी फेब्रुवारी अखेर सुरू होणारी नालेसफाई यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्यामुळे बहुतांश नाले अजूनही कचऱ्यानं तुडुंब भरलेले आहेत। मिठी नदीच्या प्रवाहात तर कचरा ओसंडून जात असल्याचं भयावह चित्र आहे। त्यामुळे एकीकडे नालेसफाई वेगानं सुरू असल्याच्या प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल होते। कोकणात निसर्ग चक्रीवादळात वीज वितरण कंपनीचं मोठं नुकसान झालं होतं। त्यानंतर कोकण किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड केबल टाकण्याला मंजुरी दिली होती। समुद्र किनारपट्टी भागात अंडरग्राऊंड वीज वितरणाच्या केबल टाकण्याच्या कामाला वेग आलाय। त्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त होतंय। वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरडले जात असताना पालिकेकडून आता युजर फीच्या नावाखाली कचऱ्यावर कर लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे पालिकेनं मुंबईकरांवर हा घनकचरा कर लावू नये अशी मागणी शिवसेना नेते युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना निवेदन दिलंय। मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या 10 वर्षात 2.5% कमी झाली आहे। तर अद्याप रस्त्यांवर सुमारे 91,000 भटके कुत्रे असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे। शाळेतील मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावणं राज्य सरकारनं शाळा संचालकांना बंधनकारक केलंय। मात्र अजूनही राज्यातील 1,08,082 शाळांपैकी केवळ 50,000 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत। पुढील आठवड्यापासून म्हणजेच 8 एप्रिलपासून मारुती सुझुकी कंपनीच्या 7 कार 62,000 रुपयांपर्यंत महाग होणार आहेत। कच्च्या मालात आणि ऑपरेशनल खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीनं हा निर्णय घेतलाय। रत्नागिरीतल्या मंडणगड ते महाड राजेवाडी लोणंद राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे। या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळण्याची भीती आहे आणि त्यामुळे या मार्गाचं काम लवकरात लवकर करावं अशी मागणी होती। मुंबईसह राज्यभरात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावली। या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील 4 ते 5 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। न्यू इंडिया बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणी 5 आरोपींच्या 167.85 कोटी रुपयांची 21 मालमत्ता जप्त करण्याची परवानगी दंडाधिकारी न्यायालयानं पोलिसांना दिली आहे। म्हाडामधील तांत्रिक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे। या धोरणानुसार जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हाडामधील अभियंत्याला कार्यकारीपदी केवळ 3 वर्ष राहता येणार आहे आणि त्यामुळे मुख्याच्या नियुक्तींना चाप बसणार आहे। नवीन महाबळेश्वर गिरीस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश करण्याला राज्य सरकारनं नुकतीच मान्यता दिली। त्यातील 67 गावं ही केंद्र सरकारच्या इको सेन्सिटिव्ह झोन सूचीतली आहेत। तर आतापर्यंत या प्रकल्पात 529 गावं समाविष्ट करण्यात आली आहेत। MMRDA प्रकल्प बाधितांना पुनर्वसन प्रकल्पातील घरांऐवजी आता थेट आर्थिक मोबदला दिला जाणार आहे। रेडी रेकनरच्या दरांवर आधारित भरपाई दिली जाणार असून किमान 25 लाख रुपयांची भरपाई प्रकल्प बाधितांना मिळेल। तर झोपडपट्टी अथवा अनधिकृत बांधकामांना कमाल 40 लाख रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय। कोस्टल रोड लगतचा समुद्र तट सुरक्षित करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय। यासाठी किनाऱ्यालगतच्या भिंतीचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे। त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि किनारपट्टी नियमन क्षेत्र ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे।
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे तब्बल 22,000 कोटी हे मोठे विकासक प्राधिकरणं आणि आस्थापनं तसंच राज्य सरकारचे विविध विभाग याकडे थकीत आहेत. त्यामुळे आता मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची विक्री करणार आहे. चैत्र शुद्ध एकादशीचा मुख्य सोहळा 8 एप्रिलला साजरा होणार आहे. एकादशी निमित्त भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात येत असतात. 7 ते 9 एप्रिल या कालावधीत पंढरपूरमधील मांस, मटण तसंच मांसजन्य पदार्थ विक्रीसाठी बंदी घालण्यात आली. राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते. मात्र कारागृहाच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांची संख्या मात्र कमी होते. राज्य कारागृह विभागात जवळपास 40% पदं रिक्त असल्यानं कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा ताण येतोय. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1,000हून अधिक अप्रेंटिस आणि ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी येत्या 5 एप्रिलपासून अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांना दणका दिलाय. नियम मोडणाऱ्या 5,888 जणांना शहर आरटीओ कार्यालयानं वाहतुकीचं वारंवार उल्लंघन करणाऱ्यांचे परवाने निलंबित केलेत. विशेष म्हणजे कार्यालयानं या कारवाईच्या माध्यमातून 2024 ते 2025 पर्यंत 180 कोटींचा महसूलही प्राप्त केला. नागपूर शहरातील 1,347 झाडांची कत्तल थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. विकास कामांच्या नावावर झाडांची कत्तल का असा प्रश्न विचारत जागृत नागरिकांनी याचिका दाखल केली. मायानगरी मुंबईहून थेट स्वप्ननगरी दुबई प्रवास केवळ 2 तासात पूर्ण करता येणार आहे. संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रीय सल्लागार ब्युरो लिमिटेडची ही योजना आहे. या योजनेसाठी दुबई ते मुंबई या दरम्यान अंडर वॉटर रेल लिंक प्रस्ताव आहे. जर या प्रस्तावाला दोन्ही देशांकडून मान्यता मिळाली तर मुंबई ते दुबई हा प्रवास अवघ्या 2 तासात पूर्ण केला जाऊ शकतो. सोलापूर शहराला आता 4 ऐवजी 5 दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे पाण्याच्या मुख्य स्रोतातून उपसा कमी झालाय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं. अमेरिकेनं समतुल्य शुल्कामधून औषधी क्षेत्रास वगळलं असून त्यातून जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचं महत्त्व अधोरेखित झालंय. औषधी क्षेत्रास वगळलं गेल्यानं भारतीय शेअर बाजारातील अनेक फार्मा कंपन्यांचे शेअर्स 7% वाढलेले आहेत. संपूर्ण देशामध्ये यंदा आईस्क्रीम उद्योगात 30,000 कोटींची उलाढाल अपेक्षित आहे. त्यातील 20,000 कोटींची आईस्क्रीम फक्त उन्हाळ्यात विक्री होईल असा दावा आईस्क्रीम उद्योगानं केलाय. यात नॉर्मल फ्लेवरसह पुरण, पाणीपुरी, जलजिरा असे विविध प्रकारचे 200 फ्लेवर आहेत. मीरा भाईंदरमध्ये मनसे आक्रमक झाली. झाडे वाचवा, झाडे जगवा असे बॅनर झळकावून मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं. झाडांची कत्तल न थांबवल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई उपनगरात तीव्र कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईनंतर नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगरात कुपोषित बालकांचं प्रमाण वाढलंय. कराड तालुक्यातील दक्षिण तांबवे येथील डोंगरकडेला एका शेतकऱ्याला बिबट्या डरकाळी फोडत असताना पाहायला मिळाला. हा व्हिडिओ एका शेतकऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये कैद केलाय. दरम्यान या भागात बिबट्यांची संख्या वाढत असून वारंवार शेळी, पाळीव कुत्रे, गायी, वासरं यासह पाळीव प्राण्यांवर हल्ले होत असून बिबटे जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करतात. राज्य मंत्रिमंडळानं ई-बाईक टॅक्सीला परवानगी दिली असली तरी त्याला रिक्षा टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शवलाय. तसंच धोरणामध्ये सुसूत्रतेचा अभाव असून याच्या अंमलबजावणीबाबत संघटनांकडून शंका उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरीमध्ये एका घरावर वीज कोसळली. वीज कोसळल्यानं घरातील साहित्य जळून खाक झालंय. यात जवळपास 1.5 लाखांचं नुकसान झालंय. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री नाईकबा देवाची यात्रा पहाटेपासूनच सुरू झाली आहे. बनपुरीच्या डोंगरावर पहाटेपासूनच गुलालाची उधळण करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या नवी मुंबईतील विकिरण केंद्रातून आंबा अमेरिकेला निर्यात होणार आहे आणि अमेरिकेला जवळपास 1,300 टन निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित केलं असून विविध देशांमध्ये या केंद्रातून जवळपास 4,000 टन निर्यात केली जाणार आहे. यंदाच्या खरीप रब्बी हंगामासाठी सर्वाधिक कर्जाचा गोडवा द्राक्ष फळ पिकासह हळदीला मिळणार आहे. कापसाच्या क्षेत्रासाठी नव्या कर्जदरात जेमतेम तरतूद केलेली आहे. गुढीपाडवा, साप्ताहिक सुट्ट्या, रमजान, ईद आणि मार्च अखेरमुळे गेल्या 4 दिवसांपासून बंद असलेल्या राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि भुसार मालाचे लिलाव पूर्ववत सुरू झालेत. तसंच निर्यात शुल्क शून्य केल्यानं कांद्याचे दर वाढतील या अपेक्षेनं गेल्या 8 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणल्यानं सध्या सर्वत्र आवकमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 10,771 क्विंटल इतकी आवक झाली. या तुरीला सर्वसाधारण दर हा 7,044 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी त्यासाठी गुन्हे शाखेनं दुसऱ्यांदा केलेला अर्ज देखील न्यायालयानं फेटाळून लावलाय। पोलिसांनी अर्जात पुन्हा पोलीस कोठडी मिळण्याबाबत ठोस कारण दिल्यानं न्यायालयानं पहिला अर्ज बुधवारी फेटाळून लावला होता। त्यामुळे पोलिसांनी गुरुवारी पुन्हा अर्ज केला, तो देखील न्यायालयानं फेटाळून लावला। सोशल मीडियावर औरंगजेबाच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट करून धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी रायगडमधील एका तरुणाला अटक करण्यात आली। त्याची पोस्ट पाहून काही तरुणांनी त्यावर आक्षेप घेत त्याला जाब विचारला। त्यानंतर तळा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आणि त्यानंतर धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली। नगर तालुक्यातील शिंगवे नाईक गावात वाळू तस्करांनी एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। त्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी शिंगवे ग्रामपंचायतीसमोर जोरदार निदर्शनं केली। आरोपींना अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। प्रसिद्ध ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीला आयकर विभागाकडून तब्बल 158 कोटी रुपयांची नोटीस मिळाली आहे। स्विगीनं एक्सचेंज फाईलमध्ये ही माहिती दिली आहे। या नोटीसवर उपायुक्त सेंट्रल पार्क बंगळुरू असं लिहिलेलं आहे। आयकर विभागाच्या नोटीस विरोधात कंपनी अपील करणार आहे असं स्विगीनं म्हटलंय। लातूर तुळजापूर महामार्गावर औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ ट्रक आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला। या अपघातात 2 जण ठार झालेत। बंद पडलेल्या ट्रकची दुरुस्ती सुरू असताना भरधाव वेगातील आयशर टेम्पो ट्रकला धडकल्यानं हा अपघात झाला। अपघातामुळे तुळजापूरकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सायबर शाखेनं ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे। एका व्यापाऱ्याची 42 लाखांची फसवणूक झाली होती। कारवाई करत 42 लाख शेतकऱ्याला परत करण्यात आले। उल्हासनगरमध्ये गादीच्या दुकानाला भीषण आग लागली। शांतीनगर परिसरातली ही घटना असून आगीनं रौद्र रूप धारण केल्यानं संपूर्ण दुकान जळून खाक झालं। पुणे विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई बंगळुरू पुणे सोलापूर आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गांवरील अपघातांमध्ये घट झाली आहे। हे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांना यश मिळालं। लोणावळ्यातील एकविरा देवीचं माहेरघर असलेल्या देवघर गावाला यात्रेचं स्वरूप आलंय। भाऊ काल भैरवनाथ आणि बहीण आई एकविरा यांची आज कार्ला गडावर भेट होणार असून या भेटी दरम्यान काल भैरवनाथ मंदिरात तळ कोकणातील अनेक पालख्या दाखल झाल्या। देहू रोड पोलीस स्टेशनच्या आवारात जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला सर्व जाती धर्माचे नागरिक हजर होते। 5 आणि 6 तारखेला होणारा रामनवमी उत्सव तसंच 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड वेळास गावातील दुर्गा देवीचा पारंपरिक प्रथेप्रमाणे मानकरी रथ ओढत उत्सवाची सुरुवात होते। संपूर्ण जगात रथ फिरवून उत्सव साजरा होतो। रथ ओढण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात। एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी कार्ला परिसरात राज्यभरातून भक्तांची गर्दी पाहायला मिळते। भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा ग्रामीण चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यात्रेदरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील रुईखेड टेकाळे इथे जगदंबा माता यात्रा उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीनं गावभर मिरवणूक काढण्यात आली। प्रथा परंपरेनुसार या यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते। सर्वोच्च न्यायालयानं कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारला मोठा दणका दिला। न्यायालयानं 25,000हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या। सध्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसून येते आणि त्यामुळे या रोगाचं वेळीच निदान होणं देखील महत्त्वाचं आहे। ही बाब लक्षात घेत नवी मुंबई महापालिकेनं 16 नागरी आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये आठवड्यातील 2 दिवस याबाबत तपासणी सुरू केली आहे। तसंच रुग्णांना किमोथेरपी देखील सुरू केलेली आहे। अमरनाथच्या नेवाळी परिसरात मोबाईलमध्ये गेम खेळू न दिल्यानं रागाच्या भरात 16 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केली आहे। 10वीचा अभ्यास कर, गेम खेळू नकोस असं पालकांनी सांगितल्यानं मुलाचा राग अनावर झाला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। नालासोपारा पूर्वेकडील गटाराच्या कामाचं 5 करोडचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र 30% वाढवून त्याची किंमत 7 करोड झाली आहे। मात्र काम अद्यापही झालेलं नाहीये। या घटनेमुळे मनसे आक्रमक झाली असून कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकावं अशी मागणी मनसेनं केली आहे। शिरसाई योजनेसाठी शिरसफूल तलावात पाणी सोडण्यासाठी खडकवासल्याच्या अधिकाऱ्यांकडून तारीख पे तारीख मिळत असल्यामुळे खडकवासला कालव्यावर अवलंबून असलेली जनायुक्त शिरसाई उपसा सिंचन योजना बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे। पाटणा तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे। लाभार्थ्यांनी मागणी अर्ज करावेत असं आवाहन तहसीलदारांनी केलं। कापसाच्या दरात वाढ होत नसल्यानं जळगावातील अनेक शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केली। मात्र आता कापसाचा भाव 7,000 रुपयांवरून 8,000 रुपये इतका झाला। माल शिल्लक नसताना कापसाचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे।
ठाणे महापालिकेकडे मालकीचं धरण नसल्यामुळे ठाण्यातील गृह सोसायट्यांवर पाण्यासाठी टँकरचा आधार घेण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ज्या टँकरला 2,000 रुपयांची किंमत होती तोच टँकर आता 3 ते 4,000 रुपयांना विकला जाऊ लागलाय. टँकर माफियांनी केलेल्या भाववाढीचा सामना करण्याची वेळ आता ठाणेकरांवर आली आहे. उल्हासनगरमध्ये मोफत मिळणाऱ्या पाण्याच्या टँकरचं दर पत्रक महापालिकेनं जाहीर केलं होतं. ते आता रद्द करण्याचं आश्वासन आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिलंय. त्यामुळे पाण्याचे टँकर मोफत मिळणार असून घरगुती कार्यक्रम जसं लग्न, साखरपुडा, हळद, वाढदिवस, भंडारा अशा कार्यक्रमांसाठी दर आकारण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि महाप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी उन्हाळी हंगामातील अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाडी धावणार आहे. राज्यातील शाळांमध्ये एकूण 94.72% विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक प्रमाणित झालेले आहेत. विद्यार्थ्यांचा आधार प्रमाणित न होणं, आधार कार्ड उपलब्ध नसणं यामुळे अद्याप हे काम 100% पूर्ण होताना दिसून येत नाहीये. म्हणून आता उर्वरित 5% विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे. मध्य रेल्वेतर्फे कल्याण ते बदलापूर स्थानकादरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी शनिवारी मध्यरात्रीनंतर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान रात्री 1:30 ते रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत गर्डर टाकण्याचं काम होणार आहे. याचा परिणाम अंबरनाथ ते कर्जत दरम्यानच्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीवर होणार आहे. नागपूरमध्ये बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांकडून तिकीट तपासणीच्या मोहिमेतून रेल्वेला लॉटरी लागली आहे. 28 कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला असून हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचं रेल्वेच्या सूत्रांनी म्हटलंय. बहुचर्चित प्रीपेड इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर विरुद्ध विदर्भ वीज ग्राहक संघटनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हे मीटर लावण्याचा निर्णय मनमानी पद्धतीचा आहे असा गंभीर आरोप याचिकेमध्ये करण्यात आलाय. मुंबईतील सायन रुग्णालयामध्ये विविध इमारतींच्या दुरुस्तीचं तसंच नव्यानं इमारत उभारण्याचं काम सुरू आहे. उपायुक्तांनी शिव रुग्णालयाला भेट देऊन या कामाचा आढावा घेतला. तसंच परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचं काम 1 मे पर्यंत पूर्ण करून इमारत मुंबई महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. पुण्यातील नागरिकांना चालू आर्थिक वर्षाच्या मिळकत कर बिलांचं वाटप 1 मे पासून सुरू केलं जाणार आहे. निवासी मिळकतींना 40% सवलत देण्यासाठी पालिकेकडून PT3 अर्जांची छाननी होणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक अधिकारी अपात्र असल्याच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिलेत. निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आल्यानं आता डॉक्टरांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झालेली आहे. इतिहासात पहिल्यांदाच एका वर्षात 1 कोटीहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय. 2024 ते 25 या आर्थिक वर्षात पुणे विमानतळावरून तब्बल 1,05,40,000 प्रवाशांनी प्रवास केला असून मागील वर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येमध्ये 10.66% वाढ झाली आहे.